श्री दुर्गायै नमः. दिवस 3. श्री दुर्गा सप्तशती अध्याय 2. देवाच्या तेजापासून देवीचा प्रादुर्भाव आणि महिषासुराच्या सेनेचा वध. ऋषी म्हणाले, हे राजा, फार पूर्वी असुरांचा सेनापती महिषासूर व देवाचा नायक इंद्र यांच्या अधिपत्याखाली देवासुरांमध्ये 100 वर्ष महाभयंकर युद्ध झाले. त्या युद्धात महापराक्रमी दैत्याकडून देवांचे सैन्य पराजित झाले. सर्व देवांना जिंकून महिषासूर स्वतः इंद्र झाला. तेव्हा पराजित झालेले देव पदोद्भव प्रजापतीला पुढे करून भगवान शंकर व विष्णू असलेल्या जागी गेले. देवांनी महिषासुराचा पराक्रम व आपल्या पराजयाचा संपूर्ण वृत्तांत त्या दोन्ही देवेश्वरांना सविस्तर सांगितला. ते म्हणाले, भगवन, महिषासुराने सूर्य, इंद्र, अग्नी, वायू, चंद्र, यम, वरुण व अन्य देवतांचे अधिकार बळकावून स्वतःकडे घेतले आहेत. त्या दुष्ट दुरात्म्याने सर्व देवगणांना स्वर्गातून हाकलवून दिले असून ते सर्व मर्त्यजीवांप्रमाणे भटकत आहेत. हे भगवन, देवांचे शत्रू असलेल्या दैत्यांची सर्व दुष्कृत्ये आम्ही सांगितली आहेत. आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत, तरी त्या महिषासुराचा वध करण्याचा काही विचार करा. याप्रमाणे देवांची निवेदने ऐकून भगवान मधुसूदन व शंकर यांना भयंकर संताप आला. त्यांच्या भुवया वक्र झाल्या, मुखचर्या भयंकर दिसू लागल्या. क्रोधाने खदखदलेल्या चक्रपाणी विष्णूंच्या, ब्रह्मदेवाच्या आणि शंकराच्या मुखातून महान तेज बाहेर पडले. त्याच वेळी इंद्रादी देवांच्या शरीरातूनही महान तेज निघाले. ते सर्व एकरूप झाले. महान तेजाचा तो पुंज ज्वलंत पर्वतासारखा दिसू लागला. देवांना त्याच्या ज्वालांनी सर्व दिशा व्याप्त झाल्या आहेत असे दिसले. त्या तेजोराशीचे एका स्त्रीत रूपांतर झाले. तिच्या प्रभेने त्रैलोक्य व्यापून गेले. भगवान शंकराच्या मुखातून निघालेल्या तेजाने त्या देवीचे मुख बनले. यमाच्या तेजाने तिच्या केसावरील मस्तकावरील केस बनले. भगवान विष्णूच्या तेजाने तिचे बाहू बनले. याचप्रमाणे चंद्राच्या तेजाने दोन्ही स्तन बनले. ब्रह्मदेवाच्या तेजाने दोन्ही चरण बनले. सूर्याच्या तेजाने पायाची बोटे, तर अष्टवसूंच्या तेजाने हाताची बोटे आणि कुबेराच्या तेजाने नाक बनले. प्रजापतीच्या तेजाने दात, अग्नीच्या तेजाने तिन्ही नेत्र, संध्येच्या तेजाने दोन्ही भुवया आणि वायूच्या तेजाने तिचे कान निर्माण झाले. अशा प्रकारे अन्य देवांच्या तेजापासून तिचा एक एक प्रत्येक अवयव निर्माण होऊन त्या कल्याणमयी देवीची उत्पत्ती झाली. साक्षात तेजोराशीच अशी ती देवी पाहून महिषासुराकडून संतप्त झालेले देव आनंदित झाले. त्यावेळी पिनाक नामक धनुष्य धारण करणाऱ्या भगवान शंकरांनी आपल्या शूलातून दुसरा शूल निर्माण करून तिला दिला. भगवान श्रीकृष्णांनीही आपल्या चक्रातून दुसरे चक्र निर्माण करून त्या भगवती देवीला दिले. वरुणाने शंख दिला, अग्नीने शक्ती दिली व वायूने धनुष्यासह बाणांनी भरलेले भाते दिले. देवांचा राजा इंद्र याने आपल्या वज्रातून दुसरे वज्र निर्माण करून दिले. तसेच ऐरावत हत्तीवरून उतरून एक घंटाही दिली. यमाने आपल्या कालदंडातून एक दंड दिला. वरुणाने पाश दिले. प्रजापतीने अक्षमाला दिली व ब्रह्मदेवाने कमंडलू दिला. सूर्याने तिच्या रोमकुपांमध्ये आपल्या किरणांचे तेज भरले. काळ्याने निर्मळ ढाल व तलवार दिली. क्षीरसागराने उज्ज्वल हार आणि कधीही जीर्ण होणारी वस्त्र दिली. त्याचबरोबर दिव्य चूडामणी, कुंडले व कडी, तेजस्वी छत्रकोर, घालण्यासाठी वाकी, दोन्ही चरणांसाठी विमल असे पैजण, तसेच गळ्यात घालण्यासाठी
उत्तम साखळी आणि हातांची सर्व बोटात घालण्यासाठी रत्नजडित अंगठ्या दिल्या. विश्वकर्माने अत्यंत निर्मळ असा परशु दिला. त्याचबरोबर अनेक प्रकारची शस्त्रे, अभेद्य कवच, तसेच मस्तकावर व छातीवर धारण करण्यासाठी कधीही न कोमजणाऱ्या अशा कमलांच्या मालाही दिल्या. समुद्राने अतिशय सुंदर असे कमळ दिले. हिमालयाने वाहन म्हणून सिंह दिला व नानाविध रत्ने दिली. धनपती कुबेराने मद्याने भरलेले पानपात्र दिले. जो सर्व नागांचा मुख्य आहे आणि ज्याने ही पृथ्वी धारण केली आहे, त्या शेषाने बहुमूल्य मण्यांनी विभूषित असा नागहार दिला. इतर देवांनीही नानाविध आभूषणे व आयुधे देऊन त्या देवीचा सन्मान केला. तेव्हा ती देवी मोठमोठ्याने पुन्हा पुन्हा विकट हास्ययुक्त गर्जना करू लागली. त्या भयंकर नादाने सारे आकाश दुमदुमले. त्या प्रचंड ध्वनीचा प्रतिध्वनीही मोठा झाला. त्याने सर्व लोकांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली. समुद्र क्षुब्ध झाले, पृथ्वी डोलू लागली, सर्व पर्वत डगमगले. त्यावेळी अत्यंत आनंदित झालेले देव त्या सिंहवादिनी देवीचा जय जयकार करू लागले. आत्मरूपाच्या प्रत्यक्ष मूर्तीस असे मुनिजनही भक्तिभावाने विनम्र होऊन तिची स्तुती करू लागले. त्या समयी संपूर्ण त्रैलोक्य क्षुब्ध झालेले पाहून देवाचे शत्रू असलेले दैत्य आपली समस्त सेना सुसज्ज करून आयुधे सरसावून एकदम चाल करून आले. महिषासूरही हे काय चालले आहे असे आश्चर्य व्यक्त करीत संतप्त झाला. तो सर्व दैत्यांच्या मध्ये राहून देवीने केलेल्या सिंहनादाच्या रोखाने धावला. त्याने आपल्या तेजाने सर्व त्रैलोक्य व्यापणाऱ्या त्या देवीला पाहिले. तिच्या चरणाच्या भाराने भूमी दमली होती. तिच्या मस्तकावरील मुकुटाने आकाशात तेजाची रेखा उमटली होती. ती आपल्या धनुष्याच्या टणत्काराने सर्व पाताळांना प्रक्षुब्ध करीत होती आणि आपल्या हजारो भुजांनी सर्व दिशा व्यापून उभी होती. त्यानंतर देवद्वेष्टा असुरांचे त्या देवीबरोबर युद्ध सुरू झाले. त्यावेळी नाना प्रकारच्या अस्त्रशस्त्रांच्या प्रहाराने अंतरिक्ष झगझगीत झाले. निक्षूर नावाच्या महादैत्य महिषासुराचा सेनापती होता. तो देवीशी युद्ध करू लागला. चामर दैत्य अन्य असुरांची चतुरंग सेना घेऊन आणि उदग्र नावाचा दैत्य 60,000 रथ घेऊन देवीशी लढू लागला. महाहनू नावाचा दैत्य 1 कोटी सैन्य घेऊन युद्ध करू लागला. तर असिलोमा नामक महादैत्य 5 कोटी रथी समवेत युद्धास ठाकला. बाष्कल नावाचा दैत्य 60 लक्ष असुर सेनेसह युद्धभूमीवर लढू लागला. तर परिवारित नावाचा असुर हत्ती व घोडे यांची हजारोंची फौज घेऊन युद्धास प्रवृत्त झाला. त्याच्याबरोबर 1 कोटी रथही होते. बिडाल नावाचा दैत्यही 5 कोटी रथ घेऊन देवीशी युद्ध करू लागला. तेथे रथांनी वेढलेली परिवारित दैत्य युद्धमग्न असताना रथ, हत्ती व घोडे यांनी युक्त असलेले इतरही अनेक महादैत्य देवीशी युद्ध करू लागले. तेव्हा हजारो कोटी रथ, हत्ती व घोड्यांची सेना घेऊन इतर महिषासुरही युद्धात उतरला. ते सर्व दैत्य तोमर, गोफण, शक्ती, मुसळे, खटके, परशु व पट्टे यांनी देवाशी लढत होते. काही दैत्यांनी तिच्यावर शक्ती फेकल्या, काही दैत्यांनी पाश टाकले, तर काही दैत्यांनी खड्गाचेही प्रहार करून देवीला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या चंडिका देवीने दैत्यांची ती सर्व शस्त्रास्त्रे आपल्या शस्त्रांनी सहज तोडून टाकली. त्या युद्धप्रसंगी तिच्या मुखावर परिश्रमाचे वा थकल्याचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. त्यावेळी तिचा पराक्रम पाहून देव आणि ऋषी तिची स्तुती करीत होते. त्या युद्धात भगवती परमेश्वरीने असुरांच्या अंगावर अनेक शस्त्रास्त्रे सोडली.
देवीचे वाहन असलेली सिंहही क्रुद्ध होऊन आपली आयाळ हलवीत वनामध्ये वणवा पसरत जावा तसा दैत्यसेनेत संचार करू लागला. त्यावेळी रणांगणात दैत्यांशी युद्ध करीत असताना अंबिकेने जे निश्वास टाकले त्याचे तत्काळ शेकडो हजारो गण निर्माण झाले. ते परशु, भिंदपाल, तलवारी व पट्टे यांनी दैत्याशी लढू लागले. देवीच्या शक्तीच्या आवेशाने बलाढ्य झालेले ते गण असुरांचा नाश करीत शंख नगारे वाजू लागले. त्या युद्धरूपी महोत्सवात अनेक गणांनी मृदांगाचे ध्वनी केला. त्यावेळी देवीने त्रिशूळाने, गदेने आणि शक्तीचा मारा करून तसेच खड्गादी आयुधांनी शेकडो महादैत्यांचा संहार केला. तिने कित्येक दैत्यांना घंटेच्या भयंकर नादाने मूर्छित पाडले. कित्येक दैत्यांना पाशबद्ध करून जमिनीवर पाडून खेचले. कित्येकांचे तीक्ष्ण खड्गाचे 2 तुकडे केले. तसेच आणखी कितीतरी गदेने ठेचून धाराशारी केले. त्यावेळी देवीच्या मुसळाच्या तडाख्यांनी अत्यंत जखमी झालेले कित्येक दैत्य रक्त ओकू लागले. कित्येक दैत्य शूलाघाताने छाती फाडून जमिनीवर मरून पडले. तर कित्येक दैत्य तिच्या शरवर्षाने रणांगणात मृत्युमुखी पडले. ससाणे जसे भूमीवर पडावेत तसे देवांना पीडा देणारे ते दैत्यगण वेगाने गतप्राण होऊन पडले. कोणाचे हात तुटले, कोणाच्या माना तुटल्या, कोणाची मस्तके तुटून पडली, तर कोणी मधोमध कापले गेले, तर कोणी मांड्या छिन्नविछिन्न होऊन कंबर मोडून भूमीवर पडले. त्या युद्धात कोणाचा एकच हात राहिला, कोणाचा एकच पाय राहिला, तर कोणाचा एक डोळा शिल्लक राहिला. देवीने काहींचे 2 तुकडे केले. काही दैत्य मस्तक तुटले तरी धडाने उठून युद्ध करीत होते. त्या कबंधांच्या हातातील मुख्य आयुधे तशीच उगारलेली होती. त्या युद्धात काही दैत्य तुताऱ्यांच्या लयीत गुंग होऊन नाचत होते, तर खड्गशक्ती, ऋषी आदी आयुधे धारण केलेले काही महादैत्य देवीला थांब थांब असे म्हणत असताना त्यांची मस्तके तुटून केवळ धडे उरत होती. ज्या ठिकाणी हे महाभयंकर युद्ध होत होते तेथे देवीने पडलेले रथ, हत्ती, घोडे व दैत्यांची कलवरे यांमुळे चालणे फिरणेही अशक्य झाले होते. तेथे दैत्य सैन्यातील हत्ती, घोडे व असुरांच्या शरीरातून झालेल्या प्रचंड रक्तपातामुळे रुधिराचे नदीसदृश्य पाट वाहत होते, ज्यामुळे गवत, लाकूड यांचा मोठा ढीग अग्नी नष्ट करतो त्याप्रमाणे अंबिकेने दैत्यांचे ते विशाल सैन्य क्षणार्धात नष्ट केले. त्यावेळी क्रोधाने आयाळ पिंजारलेला तिचा सिंह दैत्यांच्या शरीरातील प्राण निघून जातील अशी प्रचंड गर्जना करीत होता. त्या रणांगणावर देवीच्या गणांनी दैत्यांशी असे भयंकर युद्ध केले की स्वर्गातील देव संतुष्ट होऊन पुष्पवृष्टी करू लागले. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील महिषासुर सैन्यवध नावाचा 2रा अध्याय पूर्ण झाला. सदानंदी सा उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. जगदंबा माता की जय.